हाय हॅलो नमस्कार. तर अर्चनाज व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे सोमवार. तर आज आमच्या अवनीला नाही का मामाच्या गावाला जायचं आहे. म्हणजे मामाचे गाव तसं नगर जिल्ह्यात आहे, पण मुंबईला असल्यामुळे मामा ती आता मुंबईला जाणार आहे. तर तिचे मामा पण आज घ्यायला तिला येणार आहेत. तर मग ती आज बोलली की मला कुकिंग करायची, म्हणजे मी आज मॅगी बनवणार आहे सर्वांसाठी. तर मग त्यामुळे अशी स्पेशल आज रेसिपी आहे मॅगी अवनीच्या हातची. तर ती आज बनवत आहे. तर मी तिला थोडीफार तयारी करून दिलेली आहे. सगळं काही तिच्यावर काही सोपवलं नाही, कारण पहिल्यांदाच ती काहीतरी करत आहे. म्हणून मी कांदा टोमॅटो अगदी सगळं तिला कापून दिले. मी तिला बोलत होते नको करू, पण ती ऐकत नाही आहे. मीच बनवणार आहे मॅगी आज सर्वांसाठी म्हणून. तर मग मी तिला गॅस पण पेटवून दिला, कढई वगैरे सगळं ठेवली गॅसवर आणि कांदा वगैरे सगळं काही कापून दिलेलं आहे. तर मग आता हे जे आता बनवत आहे ती, मी म्हटलं सगळ्यात अगोदर तेल टाक, त्यामध्ये कांदा टाकला तिने. आणि आता थोडीशी मी हेल्प करत आहे तिला, कारण मला भीती वाटत आहे, कारण पहिल्यांदाच काहीतरी बनवते त्यामुळे मलाच भीती वाटत होती. पण मी लहान मुलं कसं थोडं शिकण्याच्या वयात आले की त्यांना असं नाही का काही नवीन गोष्टी शिकाव्याशा वाटतात, कराव्याशा वाटतात. म्हणून मग हिला पण थोडासा नाही का आता प्रयत्न करायला लागली आहे. मीच माझ्या हाताने मॅगी बनवणार आहे असं बोलली. तर म्हटलं ठीक आहे, पण मी लक्ष देते. तर मॅगी बनवण्यासाठी आता आम्ही सर्वप्रथम छोटीशी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल, कांदा आणि टोमॅटो टाकला. आता परतून घेतो थोड्या वेळ. आणि असं मस्त असं अवनीच्या हातची मॅगी मला पण खायची होती, कारण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आता बनवत आहे. सॉस वगैरे टाकून. मी कधी सॉस वगैरे काही टाकत नाही, फक्त मी मॅगी मसाला किंवा कधी जर जास्त स्पायसी जर खायची असेल आम्हाला, तर आम्ही थोडीफार मिरची पावडर ॲड करत असतो. पण आता थोडीशी आम्ही शिवला पण जरासं खाऊ घालणार आहोत, म्हणून त्यामध्ये काही स्पायसी जास्त बनवणार नाही आहे. ती मिरची पावडर पण नाही टाकणार. थोडीशी आपल्या जो मॅगी मसाला असतो तो, आणि जे टोमॅटो केचप असतं ते सुद्धा ती टाकत आहे त्यामध्ये. त्यामुळे काय होतं, थोडीशी वेगळी टेस्ट येते मॅगीला आणि जरासं लहान मुलं आवडीने खातात. म्हणून आम्ही काय करतो, कधी जास्त जेवढ्या भाज्या आपल्याला ॲड करता येतील तेवढ्या या अशा काही मॅगी वगैरे खिचडी असे बनवत असेल तर आपण जेवढ्या भाज्या टाकता येईल तेवढ्या टाकून द्यायच्या, कारण लहान मुलांच्या मग त्या पोटामध्ये जातात आणि नाही का आपल्याला पण समाधान भेटतं की लहान मुलांच्या फक्त मॅगीच गेलेली नाही पोटामध्ये. तर खूप अशा भाज्या गरजेच्या आहेत शरीरासाठी, त्या आपण त्याच्यामध्ये टाकल्या पाहिजे. तर आता कांदा टोमॅटो फक्त टाकला आहे. कधी शिमला मिर्च किंवा कोबी वगैरे असे बारीक एकदम कापून टाकले तरी पण छान लागते. तर आता तिने टाकलेले आहे. आणि 2 मॅगी पॅकेट बनवण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास, थोडासा कमी 2 ग्लास पाणी तिने टाकलेलं आहे. आणि आता थोडीशी पाण्याला उकळी येऊसपर्यंत, तिला वेट पण होत नव्हता, कारण वाट बघायला लागत होती खूप उकळी येईपर्यंत पाण्याला. तर कधी उकळी येईल, कधी होईल काय, असंच एक्साइटमेंट खूप होती तिला पण, पहिल्यांदा काहीतरी बनवते म्हणून. तर मग असंच थांबली आता कॅमेऱ्यासमोर आणि बोलते. आता थोडंसं डान्स वगैरे करून दाखवते मी तोपर्यंत. आणि आमचा शिव पण आता एकदम बारकाईने बघत आहे दीदी काय करते. आणि आता फायनली उकळी आलेली आहे पाण्याला सुद्धा. आता ती सोडत आहे. मी म्हटलं हळूहळू सोड, एकदम वरतून टाकू नको, कारण आपण जेवढ्या उंचावरून काही गोष्टी पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात टाकू तेवढं नाही का जास्त अंगावर ओढण्याची भीती असते. आणि गॅसची फ्लेम पण कमी करायला सांगितली होती. मग तिने पूर्ण आता मॅगी त्याच्यामध्ये टाकली आणि आता मिक्स पण करून घेत आहे. आणि आता टोमॅटो केचप टाकायची. तर आता घेतलेलं आहे टोमॅटो केचपचं सॉस आणि त्यामध्ये टाकत आहे थोडीशी. ते पण आता चवीनुसार नाही का, जास्त पण नाही टाकायचं, उगाच जरासं नॉर्मल, नाही तर वेगळीच टेस्ट होऊन जाईल मॅगीची. तर आता तिच्या पद्धतीने आता मॅगी बनवलेली आहे आणि रेडी पण झालेली आहे. तर तिला बोलले आता मी सर्व करते, कारण तुला नाही टाकता येणार म्हटलं प्लेट्समध्ये, तर थांब मीच आता टाकून देते.
तू जाऊन बस म्हटलं डायनिंग टेबलवरती. तर हे बघा आता अशी मॅगी झालेली आहे. तर मस्त बनवली होती अवनीने मॅगी आणि मी सुद्धा खाल्ली. मी कधी जास्त खात नाही मॅगी, पण कधीतरी तिच्या हातची टेस्ट म्हटलं कशी झाली आहे काय बघावे म्हणून आम्ही खाल्ली सर्वांनी थोडीशी मॅगी आणि मस्त झाली होती टेस्ट एकदम छान अशी. तर लहान मुलांना कसं काहीतरी नवीन गोष्टी या शिकल्याच पाहिजे. ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी आपण म्हणतो, पण थोड्या ट्राय करायला काय हरकत आहे. सोप्या गोष्टी काही हरकत नाही शिकल्या तरी. मुली आणि मुलींना कसं लवकर अशा गोष्टीचं नाही का मध्ये इंटरेस्ट जास्त असतो. आपण मम्मी जसं करते तसं आपण पण करायला पाहिजे. मग ते सारखं बघत असतात नाही मी काय करते मम्मा काय नाही, आणि तसं करण्याचा खरंच खूप छान प्रयत्न करतात मुली. आणि तीच गोष्ट मला फार आवडते मुलींची. मुलांच्या बाबतीत तसं नसतं. काही मुलं असतात हेल्पर किंवा काय म्हणतो आपण करतात मदत वगैरे, पण आमची तर खूप छान आणि चांगली मुलगी आहे. कारण शांत पण खूप आणि त्रास देत नाही काही नाही, शांत आणि हुशार खूप. त्यामुळे मला म्हणजे नाही का खूप कौतुक वाटतं कधी तिचं. तर ही बघा आता झाली आहे मॅगीज. तुम्ही पण आमच्यासोबत या सर्वांनी टेस्ट करायला. आता बसली अवनीसुद्धा आणि आता TV ऑन करून बसली आता खाण्यासाठी. आणि मी आणि शिव पण आता खाणार आहोत. थोडीशी टेस्ट करून बघतो आता कशी झाली काय. आणि मस्तच झाली होती, कारण दिसतच छान अशी होती आणि बनवण्याची स्टाईल तिची, त्यावरून तर माझ्या लक्षात आलं होतं की खूप छान अशी मॅगी झालेली असेल. पण थोडीशी थंड होऊस तर आम्ही जरासं थांबलो होतो. पण आमच्या शिवला पण दम निघत नव्हता, कारण त्याला पण खाण्याची खूप इच्छा होत होती. पटकन असं खावं असं वाटत होतं, म्हणून मग मी थोडीशी थंड करून त्याला देत होते. आणि तो पण असं मस्त आवडीने खात होता. तर कधी जास्त आम्ही त्याला खाऊ घालत नाही, कधीतरी असं थोडंफार खाऊ घालतो. बाकी त्याचं हेल्दी जेवण असतं रोज. आता दुपारचा टाईम असल्यामुळं आता मस्त अशी मॅगी वगैरे खाऊन आता मला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. कारण दादा भैया म्हणजे दोन्ही भाऊ माझे येणार आहेत. तर तिथं पण आता मुंबईमध्ये दोन्ही भाऊ असल्यामुळे त्यांच्या 2 मुली आहेत, म्हणजे दोघांच्या 2. तर मग मला त्यांच्यासाठी खाऊ पण काहीतरी पाठवायचा होता. पण सगळं अचानक ठरल्यामुळं मी कधी काही तयारी केली नव्हती. मग काय बनवावं असं डोकं चालत नव्हतं माझंसुद्धा. पण मला खूप दिवसापासून शेंगदाण्याची चिक्की पण बनवायची होती. तर म्हटलं ठीक आहे, गुड शेंगदाण्याचीच आपण चिक्की बनवावी, एकदम पौष्टिक आणि हेल्दी आणि घरी बनवलेली तुपातली साजूक. म्हणून मग मी ही जी गूळ शेंगदाण्याची चिक्की जी आहे तीच बनवली आहे. आणि रेसिपी नाही शेअर केली, कारण एवढा टाईम पण नव्हता आणि शिव पण राहत नव्हता. त्यामुळे मी उनीला आणि त्याला फोन दिला होता जरा वेळ बघायला. मग शूट काही झालंच नाही त्यामध्ये रेसिपी असं काही. तर डायरेक्ट मग मी आता पूर्ण चिक्की तयार झाल्यावर कट करतानाचं दाखवलेला आहे. आणि खूप छान अशी सॉफ्ट आपली चिक्की अशी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशी जर चिक्की किंवा लाडू वगैरे बनवून ठेवले तर लहान मुलांसाठी खूप हेल्दी आणि चांगला खाऊ असतो हा. मग हाच खाऊ आता मी त्यांना दोघींना पाठवणार आहे. आता खाऊ तर बनवून ठेवल्या आहे. आता म्हटलं आता स्वयंपाकाची पण आता तयारी सुरू करावी, म्हणून मग मी आता गवार जी सोलून ठेवली होती शेंगा, गवार निवडून ठेवली होती, आता त्याचीच मी इथं भाजी बनवत आहे. आणि काही नाही, वरण भात आणि गवारीची शेंगाची भाजी, चपाती आणि बटाटा भजी असंच मी बनवलं होतं. वरण भात वगैरे आता सगळं झालं आहे माझं, फक्त भाजी चपाती आणि भजी बनवणार आहे. तर हाच आता स्वयंपाक होता माझा. आणि एकदम अशी सोपी आणि साधी रेसिपी पण मी गवारीची केली आहे, कारण कांदा टोमॅटो कट करून फोडणीमध्ये टाकलेला आहे. त्यामध्ये कढीपत्ता आणि बाकीचे मसालेसुद्धा ॲड केले आहे आणि छान असं परतून घ्यायचं. आपण सुके जेव्हा मसाले टाकू ना तेव्हा थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये, कारण लगेच जे सुके मसाले असतात ते जळून जाण्याची शक्यता जास्त असते आणि ते मग चांगलं लागत नाही, भाजीमध्ये वेगळीच टेस्ट येते. त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं किंचित, त्यामुळे मसाले पण आपले छान परतले जातात तेल सुटेपर्यंत. तर मग अशीच आता रेसिपी मी बनवून घेतली होती.
आणि तर पटकन अशी भाजी चपाती पण बनवून घेणार आहे आणि अवनीला पण जायचं आहे, त्यामुळे मला आता ना खूप असं कसं तरी होत होतं, पण जाऊ द्या म्हटलं तिची इच्छा आहे तर आता पहिल्यांदाच ती जाते कुठंतरी आणि कशी राहते ह्याची पण चिंता होती. पण आता ठीक आहे, ती गेली पण आणि व्यवस्थित राहती पण आणि मस्त अशी करमताय तिला तिथं मुली पण असल्यामुळे मामाच्या. तर आता एवढाच होता आजचा व्हिडिओ. तर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच व्हिडिओला सपोर्ट करत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघताय पण लाईक नक्की करत जा. असंच भेटू आता नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.